Mahaya
हरी दृष्टांतार नाम घेता विघ्न जाय नाम घेता विघ्न जाय महिमा वर्णो काय त्यांचा महिमा वर्णो काय त्यांचा महिमा वर्णो काय त्यांचा महिमा वर्णो काय कपिकुळाचे मंडन शरण एका जनार्दन नाम घेता विघ्ने जाय त्याचा महिमा वर्णू काय महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं
परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं सदाशिवसमारंभां श्रीशंकराचार्यमध्यमाम् अस्मद आचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः आदिनारायणपदं धातारं चात्रिसत्पदं दत्तं जनार्दनं चैव एकनाथं नतोऽस्म्यहं तुका वा परब्रह्मरूपी तुकिता तुका पावला सस्वरूपी तुका स्वामी हे नाम वाचेसी गाता बहुसा निळा पावला वरमहाता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या भगवान मर्यादा पुरुषोत्तम दाशरथी नंदन कौसल्यात्मज भरताग्रज सीतावल्लभ राघवेंद्र सरकार श्री रामचंद्राच्या पदस्पर्शानं पावन पुलकित झालेला हा त्रिकंटक नाशिक तीर्थक्षेत्राचा प्रभाग, त्यातही सप्तशृंगी मातेच्या असीम कृपेनं आपण सगळेजण कृपांकित आहात. ही सप्ताहाची योजना आखली आणि समाधान महाराज आणि महेंद्र मामा ही जोडी एकत्र असली की ते अचलाला चल करतात आणि जडाला चेतन करतात. हे सामर्थ्य त्यांच्यात. त्या दत्तधामला एक व्यालेली गाय दत्त जयंती महोत्सवात दत्तात्रयांच्या चरणाला हुंगण्यासाठी गेली, म्हणजे वास घेण्यासाठी. तिनं दुर्वा बेल फूल काही स्पर्श न करता दत्तात्रयांच्या चरणाला स्पर्श केला. सेन टाकलं, हंबरडा फोडला आणि बाहेर आली. तसं स्मूथ फरशीवरती गायींना आत जाणं अवघड असतं, खुरं पाय घसरत असतात. पण किमया दत्तात्रयांची. आणि इथे या तीन देवता मांडल्यात, म्हणजे एक भगवान गणानांपती इति गणपती. शतपत्र या प्रकरणात वेदाच्या गणांचा पती म्हणून गणपती अशी व्याख्या केली आहे. तर गण शब्दाचा अर्थ शिवाचे जे गण आहेत, जसं मतदानात जनगणना समाजनिहाय वर्गवारी करताना कोणता समाज कोणत्या गावात याचं मापन केलं जातं, त्याची गणना असते. गणना म्हणजे मोज माप. तर त्या शिवगणांचा जो अधिपती आहे त्याचं नाव गणानांपती इति गणपती, एक व्याख्या. दुसरी व्याख्या त्याची अशी करू, वक्रेन तुंडेन सहा इति वक्रतुंडः. ग्रंथ कोणता सांगतो. शांकर भाष्यात शंकर महाराज कंदारकरांनी गणपती या देवतेबद्दल लिहिताना असं लिहिलं, नमो गणेभ्यो गणपतीभ्यश्च ओ नमो, नमो व्रातेभ्यो व्रातपतीभ्यश्च ओ नमो, नवसभाभ्यस् सभापतीभ्यश्च ओ नमो. तो देवांच्या सभेतला सभापती आहे आणि शिवगणांचा अधिपती आहे, त्यामुळे गणपती आहे. जरा अवघड आहे, पण ज्या देवता बसवल्या त्याच्या बाबतीत कीर्तनकाराचं चिंतन व्हावं, म्हणजे गावकऱ्यांना खर्च झाल्याचं वाईट वाटणार नाही. तर स्थापना देवाच्या वर्णन संतांचं, स्थापना देवाच्या महिमा नामाचा, स्थापना देवाच्या मागणी प्रकरण हे या उत्सवात परवडणारं प्रकरण नाही. याला म्हणतात समय सूचकता आणि वक्त्यांनी त्या त्या प्रसंगाला ती पाळावी लागते. गणपतीकडे सरळ स्वभावानं तुम्ही जर गेलात विनम्र होऊन, तर त्याच्या 12 नावापैकी पहिल्या क्रमांकाचं नाव आहे सुमुख, म्हणजे चांगल्या तोंडाचा, उत्तम स्वरूपाचा. सुमुख
दुसरं नाव आहे एकदंत इत्यादी. आपल्याला फक्त इथपर्यंत चिंतन करायचंय. सुमुख म्हणजे सरळ, उत्तम, देखणा. पण भक्त जर विचित्र वागायला लागले, स्थापना करून भाद्रपदात त्यांनी जर ऑर्केस्ट्रा आणल्या, नाच गाणं सुरू केला आणि टोपण काढून माल जर घेतला, डॉल्बी सिंथ वाजायला लागले आणि व्याभिचार गणपती समोर जर करायला लागले, तर गणपती म्हणतो माझं दुसरं स्वरूप असंय महाकाय. नाही कळलं तुम्हाला? महाकाय. आणि महाकाय होऊ नये तुम्हाला समजत नसेल तर मला आता वक्र व्हावं लागेल. नाही कळलं? तुम्ही माझ्याशी सरळ, मी तुमच्याशी सरळ. तुम्ही माझी टीका केली, मी तुमची टीका करणार. भगवद्गीतेत ग्रामर इतकं उत्तम आलंय, व्याकरण. यथा माम प्रपद्यन्ते स्तांस तथैव भजाम्यहम. इंग्रजीत टिट फॉर टॅट, जशास तसे. सरळ आला तर मी सुमुख, बिघडलात तर महाकाय, आणि आवडला नाहीत शांबुआ तर मी वक्रतुंड. तुम्ही नाराज आहेत का या चिंतना? मग दुसरं काही कालभैरवाचं सांगू का इथे? विठ्ठल वादक आणि परिसरातील बुवांचं अधिक स्तुती सुमन न करता तुम्ही सगळेजण आलात. तुमच्या प्रति माझी भावना विनम्रतेनं अभिवादन करून, पंचक्रोशीतील लोकांना खूप धन्यवाद देऊन, मीडिया तंत्राला धन्यवाद देऊन, स्पीकरवाल्यांना खूप धन्यवाद देतो, प्रकाश योजना माता भगिनी आयोजकांना धन्यवाद देऊन, तीन देवतेच्या स्थापनेच्या प्रति म्हणजे कडे मला चिंतन करून द्या. अन्यथा इकडे तिकडे मला घेऊन जायचा प्रयत्न अन्य प्रमाणाने तुम्ही पण त्रास घेऊ नका आणि मलाही देऊ नका. तीन देवतेचं चिंतन आपल्याला करायचे. प्रमाणाला वेळ कमी राहणार आहे आपल्याकडे. कीर्तनात प्रमाणात असावेत, नाही तर संधी आली की संसार दुःख मूळ, आणि संत प्रकरण आलं की आम्ही वैकुंठवासी. याला सोडून नवीन काही तुम्हाला समाजाला देता येतं का? समाजातून जसं आपल्याला घेता येतं तसं देताही आलं पाहिजे. गणपती बद्दल चिंतन करतोय. गणपतीचं कपाळ फार मोठं आहे. ज्याचं कपाळ विस्तीर्ण आहे तो व्यापक विचाराचा. काहींचे कपाळ मोठेत पण केस गेल्यामुळे, चाई लागल्यामुळे, टक्कल पडल्यामुळे त्याला विस्तीर्ण विचाराचं म्हणत नाहीत. त्याचं जे मुख आहे ना, ते मुख आहे गजवदन. गज म्हणजे हत्ती, वदन म्हणजे मुख, किंवा गजस्य आननम, षष्टी तत्पुरुष. आनन म्हणजे मुख, तो गणपती, आणि गज म्हणजे हत्ती असा व्यापक असतो की गावातले कुत्रे भुंकत असताना, लांडगे अंगावर तुटून पडत असताना, कोल्हे किंचळ्या फोडत असताना, मुंगूस काळवीट आडवे जाताना, तरस समोर येताना हत्ती आपली चाल बदलत नाही. त्याचं कारण आहे, त्याचा स्वभाव धीर गंभीर आहे. धीम्या गतीनं चालतो आणि शुल्लक कफल्लक टीकेकडं तो दुर्लक्ष करतो. त्याचे कान तुम्हाला मला संदेश देतात, सुख करता दुःख हारता. आरतीतच बोध आहे. शूर पकर्ण कहा, सुपाच्या आकाराचे आहेत ज्याचे कान, असा जो शूर पकर्ण. त्याचे कान तुम्हा सगळ्यांना संकेत असा देतात की उत्तम स्वीकारा आणि टीका टिप्पणी निंदा नालस्ती कलह करणार त्यागा. त्यागा. अजून तुम्हा सगळ्या जणींना कळण्यासाठी सांगतो. पूर्वी सूप असायचं, सेनानी सारवायचं किंवा मेनानी सारवायचं. त्याच्यात धान्य घ्यायचं, घोळायचं, फटकरायचं, पाखडायचं. बरोबर आहे ना? कदाचित मराठवाड्यातल्या माझ्या शब्दात तुमच्या शब्दात एखादा बदल असू शकतो, पण भावना तीच आहे. केर कचरा आळ्या जाळ्या टाकायच्या, स्वच्छ धान्य घ्यायचं आणि दळण्यासाठी पाठवायचं. सूप काय करतंय? चांगलं ते स्वीकारतं आणि नको ते त्यागतं. आळ्या जाळ्या, केर कचरा, घाण, खराब, तुटलेलं, भंगलेलं. तसं गणपतीचे कान तुम्हाला मला सूचना देतात. एक तर माझ्यासारखी धीरोदात्त व्हा, एक.
दुसरी गोष्ट, चांगलं कानाने स्वीकारा, ऐका जी तुम्ही भक्त भागवत, ऐका असं गणपतीचे कान सूचना देतात. गणपतीचे डोळे फार बारीक आहेत. ज्याचे डोळे बारीक आहेत ना, तो सुविचारी आणि प्रतिष्ठित. राजकारणात आचारसंहिता लागू झाली आहे, परंतु मी माझी प्रामाणिक भावना सांगतो, लाल बहादूर शास्त्री महोदय आणि अटलजींचे डोळे बारीक, पण वैचारिक मंथन मात्र व्यापक. माझा विषय संपला. डोळे बारीक. अजूनही पहा, नंबरचा चष्मा लागलेल्या व्यक्तीला जर मालिका, कादंबरी, पुस्तिका, कविता ग्रंथ हातात दिला तर बरेच लोक असं करून पाहतात. असं नजरेत तेज एकत्र आणता येतं आणि चित्रीकरणावर ते केंद्रित करता येतं, हे मानसशास्त्र सांगतं. गणपतीचे डोळे बारीक आहेत, परंतु तो उदात्तपणाचा स्वाभाविक अधिपती आहे. गणपतीला एकच दात आहे. माझं काही भाद्रपदातल्या गणपती महोत्सवातलं कीर्तन नाही, पण गणेशाची स्थापना आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही शब्द बोलले पाहिजेत म्हणून मी चिंतन करतो. त्याला एकच दात आहे. त्याच्या पाठीमाग मुद्गल पुराणात आणि गणेश पुराणात प्रचंड मोठी विस्तीर्ण कथा आहे. ती अल्पस्वल्प सांगतो. परशुरामजी एकदा तपश्चर्या करून महेंद्र पर्वताहून, कोकणातून, रत्नागिरी चिपळूणवरून कैलासकडे गेले आणि कैलासात हिमालयात पार्वती श्री कार्तिक स्वामीला आणि गणपतीला खेळवत होती. आईला वडिलाला मुलं खेळवता आले पाहिजेत आणि आई वडिलाला लेकरांचं लालन पालन करता आलं पाहिजे, म्हणून पार्वती त्यांना खेळवत होती आणि शंकर ध्यानस्थ होते. त्यांचं ध्यान भग्न करणं म्हणजे अंगावर विघ्न ओढून घेणं, म्हणून पार्वती आपला ग्रहस्थ धर्म पाळून अर्धांगिनी पदाचं कार्य पूर्ण करत असताना अचानकच परशुरामजी कैलासात आले आणि हिमालयात, आलय म्हणजे घरात येऊन पाहिलं त्यांनी तर गणपती त्रिंबक चाप म्हणजे धनुष्याला गाडी गाडी म्हणून खेळत होते, घोड घोड म्हणून खेळत होते. कोण? गणपती. परशुरामजी केवळ ब्राह्मण्य नाही तर क्षात्र ब्राह्मण्य तेजाचं मिलन आहे. नाही कळलं तुम्हाला? रेणू राजाची कन्या रेणुका आणि जमदग्नी या दोघांचा विवाह आणि या दोघांच्या मधून ज्यांची उत्पत्ती रज आणि वीर्य तंतूला अंकुर फुटला आणि त्याचं नाव पडलं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. परशुरामजी हे योद्धे होते. केवळ ब्राह्मण्य नव्हतं की अंगावर कोणी धावलंय, जाऊ द्या बाबा दिली शिवे आपण सहन करू, असं नाही. ते परशु हातात घेऊन अंगावर धावत होते. एक मराठी सारस्वताचा श्लोक अभ्यासकांच्यासाठी सांगतो, मन लावून ऐका. भूभारतीय करण्या सुफला जयानी, तोडून दुर्गम कडे गिरीचे बलानी, केली विमुक्त सरिता बहुनीर दाजी, त्या वंदने परशुराम पदास माझी. ओपन प्रकरणात दोघं शिल्लक आहेत, विप्र आणि क्षत्रिय. यापेक्षा खालच्या लेवलला मराठीत मी कीर्तन करणार नाही, जरा ज्ञाते लोक समजून घ्या. म्हणून ह्या दोघांचं मिलन आहेच ना, एकत्रीकरण आहेच ना. सेकंड क्रमांकाचा वर्ण असल्यामुळं पदाधिकार त्याला आहेत. पूर्वी उपनयन होत होते आणि शास्त्र अध्ययनाचा परवाना यांना होता. किंबहुना मराठवाड्यातल्या गोदेच्या तीरावरच्या देशमुख आणि पाटलांच्या कडं आजही श्राद्ध तर्पण आमच्या परभणी, हिंगोली, परतूर, पाथरी, माजलगाव, गेवराई पर्यंत होतात. तुम्हाला मानमान्यता शास्त्राची आहेच. असं क्षात्र आणि ब्राह्मण तेजाचं मिलन म्हणजे परशुरामजी शापादपी शरादपी. स्फुलिंग बाहेर पडतं की काय, एवढे लाल बुंद डोळे, विस्फुरलेले केस, सुटलेल्या जटा आणि हातात परशु. तीनदा चेतावणी दिली, मैया 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 पार्वतीला म्हणतायत आणि स्वतःला शंकराचे शिष्य आणि पुत्र म्हणवतायत. मैया. हे दोन बालक कोण आहे? गणेश पुराणातली कथा सांगतो. कोण आहे?
तिने सांगितलं, ए पार्वती नंदन गणेश और शिवात्मज, आत्मज मज पुत्र कार्तिकेय, और तीसरी बच्ची कौन है? ये नाग कन्या, लेकिन मुझे प्रसव हो गई है, इसका नाम है अशोका कुमारी। शंकराच्या जीवनात 3 संतति। अशोका कुमारी के बारे में मेरा कुछ कहना नहीं, कार्तिकी के बारे में कुछ कहना नहीं, षडानन के, लेकिन बड़े पेट वाला गजानन है ना, उसको जरा समझा दो। कोण म्हणाल? परशुरामजी माँ पार्वतीला पार्वतीनं समजून सांगितलं, परंतु गणेश हसले, म्हणाले, बूढ़े बाबा तुम ब्राह्मण होने के कारण मैं चुप बैठा हूं, नहीं तो मेरा चुआ अगर छोड़ता था तो आपका वस्त्र तोड़ देता था, फक्त चुआ। लेकिन आप विप्र है, तिलक है, जनवा है, इसलिए हम लोग विप्र संत और सौभाग्यवती के ऊपर शस्त्र उठाते नाही। रामायणात लक्ष्मण परशुरामाला जनकाच्या दरबारात जसं बोलले तसंच हे प्रकरण गणेश पुराणातलं। बरंच समजून सांगितलं पार्वतीनं, गणपती ऐकेना, नाविलाज झाला, परशुरामजी रागावले, परशु फिरवला, फेकला, पण गणपतीनं खेळता खेळता आपल्या दातावर झेलला, एक दात टिकला आणि एक दात तुटला। तेव्हापासून महेंद्र मामा, समाधान महाराज, एक गायत्री तयार झाली वेदाची, एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात। आता पहा, इथपर्यंत पुराण ते वेदापर्यंत गणपतीचं चिंतन केलंय। मिलिंद महाराज पुढे ज्ञानोबारायांचे स्कॅनिंग, ज्ञानोबारायांचं ऑब्झर्व, ज्ञानोबारायांची प्रतिभा, ज्ञानोबारायांचं प्राज्ञ पण किती थोरलंय जरा चिंतन करा। ज्ञानोबाराय भाष्य लिहिताना दादांच्या समोर शिवालयात, महालयात, परवरेच्या तीरावरती बसले आणि काव्य स्फुरलं, प्रासादिकता स्फुरली, सगळे रस, सगळे व्रत आणि सगळे शब्द ज्ञानोबारायांना प्रार्थना करतायत। असं कळलंय की तुम्ही नवरसांची उत्पत्ती करणार आहेत, आम्हाला तिथे घेतलं तर बरं होईल। सगळ्या रसांना, सगळ्या शब्दांना प्रार्थना केली, ज्ञानोबाराय सिद्ध झाले, शिवालयाच्या शिलीला पाठ लावली, दादा समोर आहेत, स्वस्ती श्री सगळ्यांच्या पाठातली ज्ञानेश्वरी, शके 1212 उत्तरी, ते टीका केली ज्ञानेश्वरी, सच्चिदानंद बाबा आदरे लेखक उजाहला, थावरे कुलकर्ण्याला एका कुलकर्ण्यानं ज्ञानेश्वरी लिहायला लावली। त्याचं कारण पण आहे 7-12 PTR 8चा उतारा, लिखाण रस्व दीर्घ, हे कुलकर्ण्यांनाच त्या काळात कळत होतं, म्हणून पटवारी कुलकर्णी ते असावयाचे। आताच्या लोकांना न श स यातला भेद कळत नाही, तरी ते अधिकारी आहेत, हे आपल्यावर अनंत उपकार आहे। याचा अर्थ बाकीचे लोक मोठे होऊ नयेत असा अजिबात नाही। कोणत्याही क्षेत्रातला मनुष्य असो, त्याची कॅटेगरी बौद्धिकता बघून त्याला अभिवादन केलं पाहिजे। ज्ञानोबाराची स्कॅनिंग पहा कशी आहे। ज्ञानोबाराय म्हणाले, एके हाती दंतू स्वभावताची खंडितू, तो बौद्ध मत संकेतू वार्तिकांचा। आता यावर विस्तार करत नाही, येणाऱ्या काळात काही प्रकरणावरती ज्ञान असलं तरी भाष्य करू नये। यद्यपि सिद्धम लोकविरुद्धम ना करणीयम नाचरणी, श्लोकाचा अर्थही सांगत नाही, कळला तुम्हाला। याला म्हणायचं सर्वम क्षणिकम क्षणिकम जगत। या तत्वज्ञानाचं खंडन करणारं तत्वज्ञान ज्याच्या बुद्धिमत्तेनं विकसित झालं, अशा गणेशाला मी अभिवादन करतो। मला वाटतं गणपती बद्दल प्रकरण अधिक नाही वाढवत, तुम्हाला 3 देवता मला मांडायच्या आणि या गणपतीला सगळ्यांनीच वंदन केलंय। प्रथम नमन करू गणनाथा,
भूतळीचे देव मंत्र विद्येसी माहेर असं चिंतन करताना ज्ञानोबा नामदेवरायांचं मत समान. ते म्हणाले प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची चरणावरी ठेवू माथा साष्टांग आता दंडवत पुन्हा आता वर्तमान कालवाचक आता बंधू देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होती श्रोतेजन तया माझे प्रार्थना केली गणपतीची. तुकोबराय नामदेवरायांचाच अवतार. त्यांना गणपती बद्दल लिहिताना थांबवलं नाही आणि ते म्हणाले नमिला गणपती माऊली सारदा आता गुरुराजा दंडवत. माऊलीला स्फुरलं ओम नमो जाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्व असंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेश सकलार्थमती प्रकाश म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. तो गणराज गणपती तुकोबरायांचा अजून एक अभंग आहे. अनंत अभंग आहेत. नाथराय म्हणाले नमन माझे गजवदना सर्व भावे धरू चरणा गौरीहाराचा कुमार नाव त्याचे लंबोदर. अशा गणपतीची प्राणप्रतिष्ठा सकल ग्रामस्थांनी मिळून मंत्रघोषात या सिंहासनावरती केल्याबद्दल गणपतीने तुम्हाला सभापती करावं, बुद्धी प्रदान करावी, चित्त स्थिर करावं आणि जीवन साग्र उत्तम व्हावं अशी प्रार्थना करतो. आणि आता मध्यस्थानी स्थापित केलेल्या भगवान श्री महारुद्र अवताराचं चिंतन अभंगाच्या माध्यमातून करतो. या विषयावर कोणी बोलला असले तर माझा डबल खर्च नको. मारुती नावाचं प्रकरण. मारुतीला मारुती का म्हणतात त्याचं कारण आहे. बालवयातच लाडाला आलेले हनुमान आईला म्हणाले आई मला सूर्यबिंब फल खाण्याची इच्छा आहे. ते तेजपुंज दिसत होतं आणि आवड लागली. विचारलं मैया या फळाला देठ कुठे, याची पर्ण कशी आहेत, याला पाणी कोण घालतं आणि फळ तर मला खायचं आहे. असं करत करत 17 उड्डाणी हुंकार बदनी. पण प्रकरण असं झालं करिडळ मळ भूमंडळ सिंधू जळ गगणी. धरणीकंप झाला, अंग कंपायमान झालं, पृथ्वीला चिरा पडायला लागल्या, पाणी खळखळ व्हायला लागलं, वायू घाबरला गेले आणि सूर्याला पकडताना राहू नावाच्या ग्रहानं हनुमंताच्या हनवटीला तोंडाच्या खालील भागाला मुष्टी प्रहार केला. जुना शब्द आहे. हल्लीच्या काळात ठोसा मारणे, बुक्की मारणे, बॉक्सिंग करणे. मुष्टी प्रहार मारला. बालवयातल्या ऐका ना शांत, बालवयातल्या मारुतीची हनुवटी वाकडी झाल्यामुळं हनुवट हनुमत हनुमंत रडले. मारुती आई मुलगा रडतो आहे, त्याचं नामकरण झालं मारुती. त्याचं नाव बागेश्वर आहे, त्याचं नाव बलभद्र आहे, त्याचं नाव भीमो भीम पराक्रमः. भीमही त्याचं नाव आहे, बलभीमही त्याचंच नाव आहे, वायुनंदनही त्याचंच नाव आहे, केशरी नंदन त्याचंच नाव आहे आणि वातात्मज त्याचंच नाव आहे. ग्रंथ संदर्भ वायू संहिता. विठ्ठल काहींना शंका असेल की ज्ञानोबाराय तुकोबाराय नाथराय आदी करून संतांचं चिंतन नाही आणि मारुती समोर काम म्हणायला लागले. ज्याच्या दरबारात उत्सव आहे त्याला टाळून अन्यांना निमंत्रण देणं बरं नसतं. मी माझ्या जीवनातलं एक प्रकरण सांगतो. आचारसंहितेचा कालावधी म्हणून रेकॉर्डिंग करताना थोडं भय असतं. मी बीड जिल्ह्यातल्या बीड तालुक्यातल्या नवगण राजुरीचा. त्या काळात महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर होते. नंतर उद्धव गटात ते एकेकाळी पुन्हा 3 महिने मंत्रीही राहिले.
त्यांच्या आई 3 टर्म खासदार होत्या. ऐका नीट, त्यांचा पुतण्या आत्ता आमदार आहे. विषय बाजूला. तर प्रकरण असं झालं, माझं काही काम नडलं तर मला असं वाटलं की अनेक बुवांच्याकडं आहे म्हणून आपणही घ्यावं. मराठी कळते ना तुम्हाला. मलाही मोह आवरला नाही म्हणून मी एका नळीचीच घेण्यासाठी गेलो. एकीवर भागत असेल तर दोघी कशाला. मी नळीबद्दल बोलतो आहे, बंदुकीच्या नळीबद्दल बोलतोय. एकीवर भागत असेल तर दोघी कशाला असं मी म्हणालो. तुम्ही फक्त जागे राहा. मी गेलो. बबनराव पाचपूत यांच्याकडं माझं काष्टीला काल्याचं कीर्तन होतं सलग 7 वर्ष. बबनराव माझ्यावर प्रेम करायचे, मी त्यांच्यावर प्रेम करायचो. त्यांच्या वहिनींच्याकडं माझं बोलणं बसणं असायचं. माता भगिनींचा सुस्वभाव असतो, ओवाळतात, प्रेम देतात, साखर ठेवतात, या म्हणतात आदरार्थी. त्याही तसंच मला म्हणाल्या. मी म्हणालो, वहिनी मला दादाकडं एक काम आहे. योगायोगानं ते वनमंत्री आहेत, महसूल त्यांच्या ताब्यात आहे. त्यांच्या पत्रानं माझं नडलेलं काम बीडचं होईल काय. त्या म्हणाले शुअरली. मी त्यांना लगेच सांगते. म्हणलं माझं ऐकतील का. ते म्हणजे तुमचं नाही ऐकलं तरी माझं ते टाळत नाही. ऐकताय ना. आणि बबनरावांच्याकडे मी गेलो. त्यांनी लेटर पॅड काढलं. काढता काढता लिहिता लिहिता ते थांबले. थांबल्यावर विचारलं, दादा थांबलात का. ते म्हणाले, असं आहे, तुमचे पालकमंत्री क्षीरसागर आहेत आणि मी नगर जिल्ह्यातला आहे. मी त्या कार्यक्षेत्रात पत्र देणं म्हणजे त्यांच्या कामकाजात मी ढवळाढवळ करणं बरं नाही. दृष्टांत संपला. तसं त्याच्या सत्तेच्या दरबाराच्या ग्राउंडवरती मी आज 2 तास लढवताना दुसऱ्याकडे डुंकून पाहणं म्हणजे माझा पराजय निश्चित ही त्याचं उत्तर आहे. विठ्ठल कुणाच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करू नये. अधिष्ठात्री देवता, मेन प्रमुख लीडर मारुतीराय केले तुम्ही. प्रवेशातून गेल्या गेल्या ज्याचं मुखमंडल दिसतं ती प्रधान देवता आणि अन्य बसवलेल्या उपदेवता. हे तुम्ही त्यांना विचारा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. उपदेवता. आज इथं नाव लिहिलंय हनुमान मंदिर म्हणजे कॅबिनेट देवता झाली. त्याचं चिंतन मला करायचंय. विष्णू परमात्म्याच्या मच्छ कच्छ वराह नारसिंह वामन परशुराम राम बौद्ध आणि कलंकी अशा अवताराची मीमांसा आहे. श्रीमद भागवतात 24 अवतार आहेत. संतांनी 10 मानले, त्यापैकी 2 आवडले. 2 आवडले. कलिसंतरण उपनिषदात खरा मंत्र असा आहे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पण इस्कॉन वाल्यांनी असं केलं की कृष्ण पुढे घेतले, राम मागे ठेवले. त्यांना मी प्रश्न विचारला, त्यांनी उत्तर मला असं दिलं, राम पूर्ण आहेत आणि पूर्णतम कृष्ण आहेत. त्यामुळे कृष्णाचं स्मरण आधी करतात, रामाचं ते नंतर करतात. विषय मी बाजूला करतो, पण वारकरी संतांची बौद्धिकता त्यापेक्षा विकसित अशी. स्मार्ट बट स्वीट केलं, रामकृष्ण हरी सरळ केलं. या रामकृष्णाचं भजन करणाऱ्या देवता कोणत्या कोणत्या, संत नाही देवता. तर 2 देवता आहेत. महादेव एक स्मरण करतात आणि मारुती राया एक स्मरण करतात रामकृष्णाधिकांचं, आणि आपल्या हृदयात त्याची प्रतिष्ठापना करतात. आणि प्रसंग आला तर ते छेदून फाडून तोडून अन्यांना त्याचं दर्शन घडवतात. अशा जागृत देवता 2 आहेत. मग शंकर ही कॅबिनेट देवता जर रामकृष्णाचं स्मरण करत असेल तर अन्य भारतातल्या महाराष्ट्रातल्या हिजड्यांनी रामाला मानलं काय न मानलं काय त्याच्यात चिंता करायची काही गरज नाही. मराठी कळते ना तुम्हाला.
एवढे तरुण सगळे बलदंड मागण्या मागणारे मेले का टाळ्या वाजवायला तुम्ही सगळेजण? प्रसादाला मागण्याला तुटून पडताना अनुदान आल्यावर विठाल धर्मासाठी आम्हाला बोलू द्या, आम्हाला लीडर करा, मारू द्या आणि तुम्ही निवांत राहा. निदान चेतना तरी प्राप्त झाली पाहिजे ना वक्त्याला. वा मंडपातले लोक बरोबर आहेत. हल्ली पक्षात महाराजात कोण कोणाच्या बरोबर आहे हा धोकाच आहे. आपल्या गाडीत फिरून आपल्याला शेवटी ठसा मारतील काय यावर चिंतनाचाच विषय आहे. तसं कीर्तनातल्या मंडपातले लोक आपले असतीलच काय हाही अभ्यासाचा विषय आहे. ते काही टेस्ट घ्यायला आलेले असते, जमतंय का, बरं आहे का, आणि जाता जाता ते बुड झटकून म्हणतात जमलं नाही. म्हणजे पाणी नेत नाही ते आम्हाला स्नानाला तोंड धुवायला. जसं आम्ही तुमचं गुत्तच घेतलं की एका अभंगात उद्धार करील. तुम्ही जागा राहा, उत्तिष्ठत जागृत अप्राप्य. उठा जागे व्हारे आता. प्रमाण द्यायला वेळ कमी, चिंतनालाच मला वेळ कमी आहे. समाधान महाराज, आदरणीय मिलिंद महाराज, श्याम महाराज, मी प्रामाणिकपणे सांगतो दोघही पखावज वादक उत्तम आहेत. केवळ महारुद्र या प्रकरणावर हा अमृत आश्रम कंटिन्यू 4 दिवस नॉनस्टॉप बिना प्रमाणाचं बोलू शकतो. केवळ महारुद्र, बाकी विषयच नाही. मास्टरपीस आणि स्वतंत्र चॅप्टर, प्रकरण, पॅरेग्राफ, मारुती, दुसरा अन्य विषय नाही. ज्याची आवश्यकता आहे तोच विषय समाजापर्यंत येणं गरजेचं आहे. नित्य आणि नैमित्तिक कीर्तनात हाच भेद आहे. वर्षाला मारुती, एरवी काहीच नाही, एरवी काहीच नाही. तुमचे लग्न करून बिचारा तो मोकळा झाला, तुम्ही एकदाच त्याला भेटायला गेले, आलोय हे, तुम्हाला पुन्हा आलाच नाही माझ्याकडे. तुम्हाला काय करू, शेड्यूल बिझी आहे माझं. त्यांनी गदा घातली पाहिजे डोक्यात तुमच्या. विठाला व्यास महाराज 24व्या अवतारात विष्णूचाच अवतार आहे. पुराणात नाही पण संत वाङ्मयात ज्ञानोबा आहे विष्णूचाच अवतार आहे. सोपान काका ब्रह्माचाच अवतार आहे. मुक्ताई भगवती जगदंबेचाच अवतार आहे. लक्षात धरा तुम्ही. दादा सदाशिवाचाच अवतार आहे. नाथ महाराज विष्णू परमात्म्याचाच अवतार आहे. तुकोबाराय विष्णू परमात्म्याचाच अवतार आहे. शिवराय आवेश अवतार भगवान शिवाचाच आहे. कारण ईश्वरी अवतारा विना एवढं ज्वलंत हिंदुत्व आणि फडकणारा ध्वज उघड्या डोळ्यांनी पाहताच येत नसतं. लक्षात प्रतिपचंद्र लेखेव वरद विष्णुवंदिताः शास्त्रिनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजेते इंद्रजनी जंबपर वाडव सदंबपर रघुकुल राजपर सेर शिवराज. रघुकुळाच्या रीतीनंतर जगाच्या पाठीवर एकच राजा या सृष्टी तलावर झाला, त्याचं नाव शिवराज आहे. लक्षात घ्या. आणि त्यांना भगवा आवडला, सलाम केला, तोरण बांधले, रायरेश्वराला अभिषेक केला, ज्वलंत हिंदुत्व मांडलं. 18 प्रकट जाती धर्मातले लोक एकसंघ केले आणि अटकेबाज भगवा असमंतात फडकवला आणि सगळ्यांच्या अभिषेकाला माना झुंकल्या. हे चित्रात तुम्ही कधीतरी पहा. महाराष्ट्राला आपल्याला आपण मरगळ आलेल्या राष्ट्रातले नाही, महाराष्ट्रातले. लक्षात धरा. मी जरी थकलो, माझं वय वाढलं, दाढी पिकली, तरी एखादं तरुण पोरग माझ्या अंगावर धावल्यावर मी काही त्याच्या पाया पडणार? 1.5 तास तर गळा सोडायचो ना. वाघण सिंह म्हातारा झाला म्हणजे काय डरकाळी कमी करतो काय? केलं की जागेवर विठाला. हे अन्य अवतार तुमच्या समोर मांडले मी. तद्वत भगवान शिव तत्वाचे किती अवतार, शंकराचा अवतार सरासरी ढोवळ यादी तुमच्या समोर देतो मी. कालभैरव शंकराचा अवतार. काशिका पुराधिनाथ कालभैरव भज्य भजक परस्मय गंधावा धातू. काशीची तीर्थयात्रा करून आल्यानंतर कालभैरवाला जर अभिवादन केलं नाही तर काशी यात्रेचं पुण्य मिळत नाही. कालभैरव ही देवता ग्राम रक्षक चौकी स्थापित देवता आहे.
त्याला टाळता येत नाही आणि त्याला टाळलं तर परिणाम काय होतो कीर्तनानंतर प्रायव्हेट मला एखाद्या 4 भिंतीच्या आत विचारा, मी तुम्हाला एकांतात सांगेल. काल भैरव आणि नरसिंह या देवता इतक्या सोप्या नाहीत तुम्हाला वाटतात एवढ्या सोप्या नाही. बर वीरभद्र हा शंकराचाच अवतार आहे. कधी निर्माण झाला? सतीनं शंकराच्या सासरवाडीत दक्षाच्या यज्ञात यज्ञकुंडात आपला देह टाकला आणि ही वार्ता षट्कर्णो भिद्यते मंत्रः चतुष्कर्णो स्थिरो भवेत द्विकर्णस्य मंत्रस्य ब्रह्माप्यंतम न गच्छति. ही वार्ता तैल बिंदुवात आणि जैल बिंदुवात ही वार्ता शंकराच्या कानावर नारदांच्या कडून आल्यावर शंकर तपती तापयती वा कैलासात तपश्चर्या करत असताना राग अनावर झाला, डोळे लाल केले, जटा आधळली, वीरभद्र निर्माण केला. शिरच्छेद करो. वीरभद्र निघाला ताकदीनं आणि दक्षाचं मुंडकं उडवलं, यज्ञबंड पाडला. कथा समाप्त. कालभैरव, वीरभद्र, ज्योतिबा, मल्हारी मार्तंड, दिगलूरकर संप्रदायात सगळ्यांना माहिती आहे. मी तर जुनी यादी सांगतो. एकनाथ महाराज, पापा महाराज, दुंडा महाराज, बंडा महाराज, गुंडा महाराज हे सत्पुरुष. यांना देवनाथांची कृपा, देवनाथांना चुडामणी महाराजांचा अनुग्रह आणि चुडामणींची परंपरा ज्ञानोबरायांची. नीट ऐका. पण त्यांचं कुलदैवत खंडेराय आहे आणि ते गाव आहे कर्नाटक राज्यात बिदर जिल्ह्यात आदि मैलार पेंबरी. त्या मैलारला चंद्रशेखर महाराज अजूनही दिंडी घेऊन जातात आणि नामसप्ताह करतात. अर्थात प्रत्येकाने आपापला कुलधर्म कुलाचार पाळावा. तर मार्तंड विजय ग्रंथात श्लोक मला लहानपणी वाचलेला आहे, आठवत नाही. माझ्या आजोबा माझ्याकडनं म्हणून घ्यायचे, मला आता आठवत नाही. पण श्लोक असा आहे, ध्यायेन मार्तंड रूपम अचल चल कोटि सूर्य प्रकाशम नित्यं बोधावरूढं परम विरलम श्री कोटि कंदर्पदर्पम. नित्यं बोधावरूढं परम विरलम श्री कोटि कंदर्पदर्पम. म्हाळसा कांत सिद्धम. एक चरण मला आठवत नाही. म्हाळसेचा कांत पती राहतो कुठे? कणकगिरी पर्वतावर. कणक म्हणजे सुवर्णाचा पर्वत. मग त्याचं नाव काय? जेजुरी गड. नाम तुकोबार आहे. पंढरीला जाताना अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरा वारी सावधूनी भजनी लागा देव करा कैवारी असं मार्तंड भैरवाचं चिंतन करतात. हा खंडेराया स्वतः भगवान शंकराचाच अवतार आहे. एकदा इस्लामांच्या सत्तेत जिजुरी गड उडवायचं औरंगजेबानं रणदुल्ला खाननं आणि इब्राहिम आदिल शाहनं ठरवलं होतं. ते जेजुरी गडावर गेले. तुम्ही कंटाळत नाहीत ना कुणी? त्यांना छिद्र पाडायचं होतं खडकात, दारू ठासायची होती आणि त्या बत्तीला आग लावायची होती. ब्लास्ट. तो गड उडवायचा होता. नीट ऐका. ते दारू ठासली, काडी लावली, पण पुढचं ऐका. ते ब्लास्ट झालं नाही. फुसका टोटा निघावा, बॉम्ब निघावा, तसं झालं. फुस आवाज आला आणि त्यांचे कष्ट वाया गेले. पुढचं ऐका. त्या छिद्र्यातून भुंगे बाहेर पडले. भुंगे ग्रंथ संदर्भ देतो. माऊली सूत आपली संस्कृती ग्रंथामध्ये मार्तंड चिंतनात हा विषय आला. मी संदर्भाविना बोलणार नाही. त्या छिद्र्यातून करोडो भुंगे बाहेर आले. भुंगे. आणि भुंग्यानी इस्लामाच्या सैनिकाच्या पाठीला छिद्रे पाडले आणि ते मुसलमान राजे ओरडले, खतरनाक है. ए मार्तंड, इथे तुमचा आवाज कमी जास्ती व्हायला पाहिजे. विकोस ट्रबल बास नाही. आता बास मग विठाल. आता या माझ्या वाक्याला तुम्ही तुमचा हे द्या, विको द्या. द्या ना, द्या म्हणजे मला बोलायला तयार राहता येईल. ते ओरडले.
कोणत्या प्रसंगाला ओरडावं, कुठे हळू बोलावं, याला शास्त्र. नेहमीच ओरडायला तुला काय युद्ध करायचंय? आणि किती मिळणार आहेत? 21, 25, 30, 61. सगळाच आवाज एका गावात कशाला वाया घालवायचा? भागो! आणि ते हसत हसत पळायला लागले सैनिक. आणि त्यातला इस्लाम सरदार काय म्हणला? एक खतरनाक है खंडे, खंडे खतरनाक है, मल्लू खान है, भागो! आवाज पुन्हा पूर्वस्थितीला करा आपल्या. ऐका, सगळं सैन्य पळालं, पण पुढचं वाक्य ऐका. संस्कृती महाराष्ट्राची माती एवढी दमदार आहे ना, जेजुरी गडाचा खडा सुद्धा हल्ला नाही. ताकद देवतांची. म्हणून शिवराया अहिल्यादेवी होळकर बेलभंडार राबवत असत. खंडेराया कुलस्वामी, जगदंबा कुलस्वामिनी महाराजांनी सारखं म्हणायचं जगदंब 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 जगदंब. आणि एकही युद्ध असं नाही की त्या युद्धात ललकारी नाही. आता मला पुन्हा आवाज आत्ता केला तसा करायचा. तुम्ही सगळ्यांनी हात वर करायचे. मंडपातले लोक जिवंत आहेत हे महाराष्ट्राला कळू द्या. आणि माझ्या मागे सगळ्यांनी म्हणायचंय हर कणकगिरी पर्वतावरती एक जय जयकार झाला. हर हर महादेव. पांडुरंग वारकरी संप्रदायाचं इष्ट आराध्य. पण पांडुरंगाच्या डोक्यावर टोपापेक्षा तुळशीपेक्षा ऑब्झर्व करा. शंकराचार्य म्हणाले परब्रह्मलिंगम. श्री वाहिला देवराणा. देवराणा म्हणजे शंकर पिंड डोक्यावर धारण केली असा हरिहरात अभेद असल्यामुळं मारुतीरायाचं चिंतन मी आपल्या कमी वेळेत संकल्पित चिंतन करण्याचा प्रयत्न करतोय. वारकरी संताचा मारुतीरायाचा काय संबंध आहे? वारकरी संत एक धरीला चित्ती, आम्ही रखुमाईचा पती, एक गावी आम्ही विठोबाचे नाम, असा अट्टहास करणारा आपला संप्रदाय मारुतीरायाला प्राधान्य का देतो? त्याचं उत्तर एका क्षणात अभंगाकडे ओळतो. नीट निटकर जागे राहा एवढी तुम्हाला विज्ञापन आहे, प्रार्थना आहे, रिक्वेस्ट. कशासाठी? राघव केशव बाबाजी तुकोबारायांचे गुरु, हे सगळं खरंय. परंतु मंत्र जरी तुकोबारायांना बाबाजींनी दिला असला बाबाजी तरी तरी बाबाजी मागे तरी रस्ता मात्र एका देवानं दाखवलाय. काय भक्तीच्या पेपर पत्रिका वाटायला अजून वेळ आहे. आता सध्या प्रचार चालू आहे.
काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुभटा. सुभट शब्दाचा अर्थ ब्राह्मण नसून, भट शब्दाचा अर्थ भटक्या विमुक्त जाती जमातीतला नसून, सुभट शब्दाचा अर्थ जाणता वैष्णव. वारकरी संप्रदायात शंकर जाणते वैष्णव आहेत. एका जनार्दनी बुवा नाही, पैठणचा बोधल्यांचा क्रम माझ्याकडे आहे. फडकरी अंगाच्या चाली पण मला आवडतात, लक्षात धरा. आणि वादक खूप चांगले की त्यांनी माझ्या आवाजाची मर्यादा ओळखून तुम्ही मला मदत करतायत, खूप धन्यवाद देतो. नाही तर कधी कधी टावर म्हणजे आपलेच ऐकत नाही ते इतरांना काय सांगावं. कधी कधी सगळ्याला म्हणून सांगतो, बिचारे समोरचे लोक बंद करतात पण यांचा मधून अधून वाचतो. आपलेच दातन आपलेच ओठ, काही म्हणता येत नाही काही. काल त्यांना रात्री 11:15 भर रात्री फोन येत होते. मी पहाटेपर्यंत अभ्यास केला की यांना एवढ्या रात्री या कपड्यात फोन कसे येत. बाबा हसू नका, जाता पुन्हा डबल खर्च. आता हे मंदिर पुन्हा हे मंदिर कशाला. ते माझे, तुमच्याकडे बघून मला बोलता येणार नाही. शेवटी आपली माणसं आपली माती. फक्त त्याचा दुसरा अर्थ असा आहे, आपल्या हातानं आपली माणसं मातीत घालायची नाही, त्याचं नाव आपली. कंटाळे का तुम्ही कोणी? जरा मस्त प्रसन्न राहा. मला वेळ झाला की सांगा की तुमचा काळ संपत आलाय, मी लगेच राजीनामा देईन. भरपूर वेळ आहे. परमार्थातून राजकारणात कळलं पाहिजे की आपला काळ संपत. हे ज्यांना कळलं नाही ते प्रसादाला सगळे जण येत जा. यापेक्षा मराठी मला बोलता येत नाही. केवढं प्रांगण भरलंय. मला ना समाधान महाराज नाशिककडं येऊन कीर्तन केल्याशिवाय माझं पोटच भरत नाही. काय समाज आहे यार इकडं, अप्रतिम समाज आहे खरंच. तुम्ही लोक धन्य आहे. सह्याद्रीच्या पर्वताच्या रांगेत राहतात. मातेचं राहणं इथं जवळ भगवती आहे. भगवान शंकर अवतार मारुतीचं प्रसवस्थान इथे आहे. कुशावर्त तीर्थ इथे आहे. अजून एका वाक्यासाठी टाळ्या पाहिजेत. वाक्य सगळेजण ऐका आणि मग टाळ्यांचा कडकडाट करा. जगातल्या वारकरी संप्रदायाचं गुरुपीठ नाशिक जिल्ह्यात त्रिंबक आहे. हे मी फक्त तुमच्याकडे आल्यावरच सांगतो असं नाही, सर्वत्र सांगतो. युट्यूबला सर्च करा, इन्स्टाला ऑब्झर्व करा, म्हणजे तुम्हाला पाहायला मिळेल. माझा आवडीचा भाग आहे. महाराष्ट्रातले सगळे कीर्तनकार जगाच्या पाठीवर मोठं व्हायला एक जिल्हा कारणीभूत आहे, त्याचं नाशिक नाक. इथं चांगलं नाक असलं तर नाक दाखवता येतं. नकटा असेल तर लक्ष्मण कापतो. नाही कळलं? शूर पण नखा म्हणून नाशिक. इथं चांगल्या नाकाचेच टिकतात. तुम्ही झोपले का सगळेजण? तुम्ही आराम करा, मी चहा घेऊन येतो. एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी आणि महादेवच महारुद्र अवतार हा सूर्यवंशी. अनादीनाथ दीन तारावयासी
असा जन्म झाला चैत्र पौर्णिमेला, आणि हात जोडा नमस्कार माझा तया मारुतीला. मारुतीरायाचा अवतार नाशिक जिल्ह्यातलाच, प्रमाणे देतो नाथांचंच पैठणच्या. वृक्षमुख पर्वती अंजनी तप करी, आणि तोषला अंतरी सदाशिव. मग अंजनीच्या उदरी त्रिंबक तीर्थ क्षेत्रात मारुती प्रसवल्यानंतर त्यांनी चांदवड, लासलगाव, येवला, भोयेगाव, भाटगाव या प्रभागात भौगोलिक मंडळात बालक्रीडा केल्या. बालक्रीडा केल्या. जसं गोकुळ, यमुना, मथुरा हे कांडत्रय कृष्ण परमात्म्याचे, शरयू अयोध्या रामचंद्राची, नीट ऐका, मिथिला रामचंद्राची आहे. तद्वत हनुमंताचं क्रीडास्थान हा प्रभाग आहे. हा प्रभाग आहे. प्रभाग आहे. आणि या बालक्रीडा हनुमंताच्या प्रभागात मारुतीरायाचं येणं आणि तुम्ही सगळ्यांनी आणणं. मारुतीराय चेतना देणारी देवता आहे. मारुतीराय वीरत्व प्रदान करणारी देवता आहे. मारुतीराय मर्ग त्यागणारी देवता आहे. तरुणांना यौवन सांभाळणारी देवता आहे. ब्रह्मचर्य पाळा म्हणणारी देवता आहे. म्हणून तर समर्थांच्या काळात 1100 मठ मारुतीचे स्थापन केले. मुलांनो व्यायाम करा, बैठका करा, शरीर पाळा, चांगले राहा, ताकदवान व्हा, शरीर वाया दौडू नका, परचक्रणी पाठवा, आक्रमक कुणी आलं तर हातात भाला बरच्या घ्या, बलदंड शरीर करा, गाठ उमटली पाहिजे. ही ताकद मारुतीच्या मंदिराच्या प्रांगणाच्या प्रेरणेतून जीवाला प्राप्त होती. सज्जन हो, शंकरच मारुती आहे आणि त्यातही 11वा अवतार आहे. म्हणून पूर्वी ब्राह्मणाला इकडे काही गुरुजी भट वगैरे नाव वेगळं असेल काका, तर त्याला मारुतीच्या शंकराच्या अभिषेकाला 11 आवर्तन करायची. किती? 11 आवर्तन. आता ऍडजस्टमेंट निघाली, 5 जण आनंद दोघं डबल म्हणा, 5च या डबल म्हणा. तसं नाही. एक यजमान मला म्हणला ऍडजस्टमेंट करा, म्हणलं करतो. त्याच्या सुनेला म्हणलं मला पोहे कर, ती म्हणली खाताल का, म्हणलं हो, पण म्हणलं फोडणीला तूप पण तेल वापरायचं नाही, पेट्रोल, डिझेल किंवा ऑइल. ती म्हणली कसं टाकता येते, म्हणलं तुझ्या सासऱ्याला सांगते म्हणून तू ऍडजस्ट कर. दृष्टांत नाही कळला तुम्हाला? एकदा बालवयात पूजेला गेलो होतो, वडील म्हणले जा पूजा करून या. आता त्या पुरीला देहधर्म आला, कळते ना तुम्हाला? देहधर्म पूजेच्या वेळेला नवरा पुरोगामी विचाराचा. जरा नवीन पुस्तक वाचले असतील 2-3 त्यांनी. बदल, समाजात बदल घडवणारा क्रांतीवीर, समाज सुधारकांची तुला. मला म्हणला महाराज तिला पूजेला बसता येणार नाही, आता काय करायचं? म्हणलं सुपारी कमरेला लावून पूजेला बस बुवा. चालतं का असं? म्हणलं हो. रामानी सीता जवळ नसताना सोन्याची सीता करून यज्ञ केल्याचा पुरावा रामायण ग्रंथात आहे. तू काही राम नाही, सोन्याची सीता तू करू शकत नाही, सुपारीवर भागव. बंगला मोठा असला म्हणजे तू श्रीमंत आहे, कोणी सांगितलं तुला? तू आपलं सुपारीवर भागव. तो म्हणला तुम्ही लोकांनी बावळट समाजाला काढले, वेड्यात काढले, अंध समाज घडवलेला आहे तुला. म्हणलं तू पुरोगामी हो आता. मग मी नसताना तिने काय करावं? म्हणलं बटाट लावावं. बावळट आवलादी कुणीकडच्या. ख्रिश्चनांनी धर्मावर आरोप केला नाही, मुसलमान धर्मावर आरोप करीत नाहीत. आणि तुम्हाला काय रोग आला रे विठाल? त्याला 11 जण लागतात. 11 ही शुभ संख्या शिवतत्व मंडलात येते. म्हणून मारुतीरायाचं पूजन करताना त्याला 11वा रुद्र अवतार अभंगाच्या पहिल्या चरणात.
अवतार सामान्य नाही, तो कसा आहे, ज्ञानीनाम अग्रगण्यम. अग्रे म्हणजे पुढे, मॉनिटर, मेरिट मधला आहे. ज्ञानीनाम अग्रगण्यम सकल गुण निधानम वानराणामधीशम रघुपती प्रिय भक्तम वात जातन नमामी. अशा वातात नमन करतो. श्लोकाचा अर्थ, त्याचं वर्णन करताना नाथांच्या वाणीला बहर आला, पैठणातून उद्घोषणा झाली, रुद्र 11वा अवतार. शंकराचा मारुती 11वा अवतार आहे. करी दुष्टांचा संहार. चिंतन करतो, मला महाभारत ग्रंथात प्रवेश करावा लागेल आणि तुम्ही सगळेजण या ग्राउंडवरून बसा इथेच, पण मनानं महाभारतातल्या कुरुक्षेत्र माझ्याबरोबर तुम्हाला यावं लागणार आहे. तुमच्याकडं शस्त्र नसतील तर तंबाखूला चुना लावा. सुपारीवाल्याकडे अडकीत असू शकतो, बाकी आपल्याकडे काही शिल्लक राहिलं. शिवरायांच्या काळात मावळा उठला की भाला, बरचा, तलवार. आता सकाळी उठल्या उठल्या तंबाखू चुना आहे का रे? तुम्ही नव्हते त्या काळात, तेच बरं झालं, नाही ते किल्ले घालविले असते तुम्ही सगळे. असतो हत्तीचा की तुम्ही लगेच म्हणले असत. फोटो म्हणून वरडा करायला काय हरकत नाही, पण ताकद ती वेगळीच होती यार. मुठभर मावळे, पण बलदंड इस्लामी सत्तेला निवांत झोपवण्याचं सामर्थ्य जगाच्या पाठीवर एकाच राजाचं होतं, छत्रपतींच्या. काशी की कला जाती थी, मथुरा में मस्जिद होती थी. अगर एक शोभा नहीं होता ना तो तुम्हारी मेरी सबकी सुन्नत होती. आज एक कीर्तन, भजन, बंधन, माळान, भगवेन, दंड दिसला असता तुम्हाला? नाही, तुमची माझी 5 वेळा सुरुवात झाली असती. समजून घ्या, हे उपकार आहेत त्यांचे. म्हणून प्रतिमा पूजन, पुतळा पूजन करणं आपलं इथे कर्तव्य आहे. ते केलं पाहिजे, करायलाच पाहिजे. फक्त एकच आहे, त्याचं सूत्र असं आहे, सगळ्यांना बरोबर घेऊन चला. महाराष्ट्र आपला आहे. विठ्ठल. महाभारतात प्रवेश करतो. सूर्योदय झाला आणि दुर्योधनाच्या आणि पांडवाच्या गटातल्या योद्ध्यांनी शंखनाद केला. तुमच्या आणि तिकडे समोर आता विको नाही, आता तिकडे समोर योद्धा धनंजय पांडव कुलोत्पन्न कृष्ण कृपांकित कुंती पुत्र. नीट ऐका, शब्दांच्या रचना तर ऐका. अर्जुन सजून धजून युद्धाला तयार न झालेला कृष्णाच्या रात्रीच्या आणि पहाटच्या मीटिंगमुळे तयार झाला. तुम्ही आराम करा सगळेजण. मंडपात गर्दी नाही, कानावाली माणसं लागतात. रात्रीच्याच मीटिंग मध्ये परिवर्तन झालं आणि उभा न राहणारा अर्जुन सकाळी उभा राहिला, पाठिंबा कृष्णानं दिल्यामुळे. आणि रथात बसलेल्या अर्जुनानं कृष्ण परमात्म्याला संदेश दिला. काय? सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापय मे च्युत. ऐकता ना तुम्ही सगळेजण? भगवान म्हणाले, ठीक आहे जी मालक, जी मालक. कुठे घेऊ रथ? सेनयोर उभयोर मध्ये, 2 सैन्याच्या मध्यभागी. भगवंतानी लगाम खेचला काटेरी आणि तत्क्षणात माझ्या बरोबर अजूनही कोणी फर्स्ट क्रमांकाचे कीर्तनकार आले ते माझ्यात हिम्मत आहे. तो दिवस मी चितपट करणारच. माझा मी पटांगण जिंकणारच. तुम्ही निमंत्रण दिल्यावर मी पुन्हा येणारच. पण निमंत्रण दिल्यानंतर किंवा इथे नाही तर परिसरात कुठेतरी. त्याची कसर तिथे, त्याची कसर इथे.
कुठे नाही जमलं तर भाट गावात असं एकामेकाला ऍडजस्टमेंट केलं. पण मी उभा राहण्याच्या आता कुठेच तयारीत नाही सध्या. कारण जे उभा राहतील ते सगळेच येतील असं वाटत नाही. त्यामुळे मी बसून आहे निवांत. बसण्यात जो आनंद आहे तो उभा राहण्यात आनंद. बसून पडण्यापेक्षा आधीच बसलेलं पुन्हा एकाची ताकद लागेल असं वाटत नाही. चित्र सध्या बदललेलं. तुम्ही आता नजाकतीनं मौजा तर ऐकत राहा, फक्त जागे राहा. माझ्या बरोबर कुरुक्षेत्रात तुम्ही आलात, आक्रमण झाले, शंखनाद झालाय, घोडे आलेच आणि रथ उभा राहिला. आणि तेवढ्यात भगवान म्हणाले रथ आणलाय, पुढे काय? पुढे 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 मामा उभा होता. कोण कोण कोण? शकुनी मामा. आणि त्याच्या लक्षात आलं की आता काय करावं लागेल. त्यांनी बरोबर आधीच खत पाणी घरून ठेवलं होतं. बेटा भांजे दुर्योधन, भांजे मैं गांधारी नंदन तुझे सल्ला देता है बेटा. मामा होने के कारण बेटा तू स्वर्ण गद्दी पर बैठना चाहिए, इतनी ही तमन्ना है. एक सुन बेटा, आपको पता नहीं कर्ण और अर्जुन भाई लगते बेटा. एक ही मतदार संघ में दोगों को एक जगह खड़ा कर देना. तुम्ही जागेत का झोपले रे? आमने सामने खड़ा कर देना. इसको भी टिकट देना और उसको भी देना बेटा. खड़ा कर दो, मजा आ जाएगा. ऐका ऐका, कर्ण काही युद्धाला तयार नव्हता. पण कर्णाचा प्रॉब्लेम असा होता की क्षत्रिय तेजाच्या युवक पुत्राविना रथात बसून प्रातिनिधिक राजा होता येत नव्हतं. प्रमाण घ्या माझ्याकडनं महाभारताचं. सूतो वा सूत पुत्रो वा यौवा कौवा भवाम्यहम. सूत पुत्र नहीं चलता, यहाँ राजा पुत्र होना चाहिए. भीष्माचार्यांची ऑर्डर होती. आता म्हाताऱ्याच्या विधानामुळं प्रॉब्लेम निर्माण झाला ना. शकुनीचं एकच, भांजे कर्ण को खडा कर दो. पण मामाश्री वो तो राजा नहीं है बेटा, तेरे पास बहुत जगह है. एक प्लॉट, एक गांव अगर कर्ण को दे दिया तो उस देश का नाम अंगराज रख देंगे बेटा. मेरे पास तो बहुत आइडिया कार्ड है. सिर्फ तेरा टावर खड़ा होना चाहिए बेटा. मेरे पास तो चीप है, डाल देता हूं तो लगेज रेंज आती है. एक काम करो, कर्ण राजा बना दो बेटा, अभिषेक कर देंगे. कर्णाला राजा केला आणि अंगराज कर्ण जय जयकार झाला. कर्ण रथात बसला, पण रथ चालवायचा कोणी? पुन्हा मामाचं डोकं. राजकारणात मामा आणि पुतण्या हे महाभारतापासून आतापर्यंत जिवंत आहे. ऐकताय ना? हे काही नवीन नाही, हे जुनच आहे. फक्त पानं बदलली, नावं बदलली आहेत, बाकी काही नाही. आणि रातोरात प्रकरण असं झालं. शकुनीनं दुर्योधनाला गोड बोलून सांगितलं, एक करो दुर्योधन, मेरे साथ चलो. हमारे जीजू तो अंधे होकर बैठे हैं, उनको कुछ पता नहीं चलता. बैठे बैठे पूछते, शकुनी शकुनी मेरे और पंडु के पुत्र क्या कर रहे हैं? कुछ नहीं, वो वड़ा पाव खा रहे हैं. जमतंय ना कीर्तन? मला करू का बंद करू का? एक तास आता ओढलं पाहिजे ना. एक तास काय वाढवल्या जाईल. बर ठीक. रातोरात प्रवास केला. पांडवांचा सख्खा मामा महेंद्र मामा फोडला.
पांडवांचा सख्खा मामा महेंद्र मामा फोडला आणि शल्याकडे गेलं. शकुनी म्हणतोय, शल्य तुम्हारा मेरा बहुत पुराना रिश्ता है, ग्वाला कृष्ण तो नया है, अनुभव सिद्धता क्या है, तुम्हारे जैसा दुनिया में रथ चलाने वाला सारथी अभी पैदा नहीं हुआ. शल्यांच्या हापाने केलं. स्तुती ऐकता हर्ष वाटे म्हणाला. बोलत हल्ली कीर्तनात एक निघाले, नाव घ्यायची म्हणजे ते टाईट राहतात. कीर्तनात ऐकण्यापेक्षा हल्ली याद्या करतात. आलंय कोण, सत्कार आणि त्या शाली एवढल्याच निघाल्यात. खाली गुंडाळता येत नाही, वर कुडत नाही. भिकारी कोणीकडचे विठाल तरी गुंडाळता आली पाहिजे. एकाच दमात ओली होती ती एवढी कानापासून ते पायाच्या अंगठ्यापर्यंत तरी खर्च करा. बरोबर राईट तयार केला कोण, शल्य. आणि शल्य फुगलं ना, फुगलं. स्तुती ऐकता हर्ष वाटे म्हणाला, स्वभावात हा मानवी दोष ठेला. प्रत्येकाला वर्णन केलं की शल्य तयार झाला. पण शल्याने आट एक घातली. शकुनी मेरी भी एक आट है. बोले क्या मामा, बोलो आट क्या है. आपके चरणों में पूरा राष्ट्र समर्पित करने वाला है मेरा भांजा. क्या आट है. आट एक है. क्या, रथ पर बैठने के बाद मुझे सूचना करने की नहीं करना नहीं. एक तो मैं उसको मानता ही नहीं हूं, आपके कारण मानने लगा हूं, तो भी उन्होंने अगर बड़े आवाज में कोई सूचना की तो मैं सहन नहीं कर पाऊंगा. आणि रथ न चलता चलता आडला आणि तेवढ्यात शल्य नावाच्या सारथ्याला कर्ण ओरडला. ऐका 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 ऐका. माझं कीर्तन केवळ चेष्टेवर घालू नका. मी अभंग, गणपती, मारुती चिंतन करतोय. कंटाळलेल्या जीवाला सहज कीर्तन कळावून हे प्रयोग करतो आहे. याचा अर्थ मला तात्विक चिंतन करता येत नाही असा कृपया कोणी अर्थ लावू नका. श्रोते हो, शल्याला राग आला. शल्याने हातातली लगामाची दोरी सोडली आणि शल्य खाली उतरला. मैं रथ नहीं चलाऊंगा. तेवढ्यात शकुनी आलं. बस मामा कर्ण तो पागल है, उसको क्या पता है राज दरबार का नियम क्या होता है. युद्ध नीति समझती नहीं. योद्धा जरूर है लेकिन अनुभव सिद्धता नहीं है. मामा तुम्हारे जैसे बूढ़ा महात्मा ने इसको आशीर्वाद देना चाहिए. कर्ण तुझे पता नहीं चलता. शल्य मामा अधिकार बहुत बड़ा है, प्रणाम करो बेटा. कर्णाने इच्छा नव्हती तरी हात जोडले आणि शल्य रथात बसला. कथा फार मोठी, 3 तास चालेल. मी महाभारत मांडत नाही. आता 2 सैन्याला भिडलं. समोरून कृष्ण अर्जुनाला घेऊन शल्य. आता कर्णानं कर्ण प्रत्यंच्या ओढली. जरा शब्द जड आहे, म्हणजे बाणाची दोरी कानापर्यंत ओढणे याला म्हणतात कर्ण प्रत्यंच्या. ओढली आणि सुसनन 90 अंशाच्या कोणात बरोबर बाण लागून अर्जुनाचं मुंडक एका बाजूला आणि शरीर एका बाजूला होणार हे पक्का. पांडवाच्या सगळ्या योद्ध्यांनी माना खाली घातल्या. गेला अर्जुन, गेला. माना सगळ्यांनी घातल्या आणि पापणी लवेपर्यंत चतुरातो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी असे घोडे आखडले. घोड्याने गुडघ्यावरती पाय टेकवले. ऐकताना अर्जुनाच्या रथाच्या घोड्याने
गुडघ्यावरती पाय टेकवल्यामुळे कर्णाचा नियम फेल गेला. बाण गेला वर आणि अर्जुनाला खाली. पण बाण जिथे जाऊन लागला तिथे ज्ञानोबाराची दृष्टी गेली. कुठे गेली? कुठे गेली? काय होतं तिथे? स्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुनेसी. आणि एकच जयकार झाला. कर्णाचा ताकदीचा बाण आला अग्निज्वाळेचा. परंतु पवनसुत हनुमंताच्या ध्वजाच्या चिन्हाला स्पर्श होताच बाण वितळला. ऐकताय का तुम्ही? बाण वितळला. बाणाचं पाणी झालं. शल्य घाबरला, रथाच्या खाली उतरला आणि कर्णाच्या डोळ्यात पाणी आलं. मामा शकुनी का सुन के कुछ फायदा होगा ऐसा नहीं लगता, क्योंकि रथ चलाने वाला काला है, वो सामने बैठा हरि है और ऊपर क्षमा करने वाला हर है. और अर्जुन के पीछे हरि और हर होने के कारण दुनिया में उसका कोई बिगाड़ नहीं सकता. कोणाच्या लक्षात आलं हे? कर्णाच्या. कथा समाप्त झाली. ध्वजस्तंभावरी वाढून सारथी शारंग धरू अर्जुनेसी. भागवत, महाभारत, उपनिषद, वेद, ज्ञानेश्वरीत काही आलं नाही असा विषय शिल्लक नाही. हनुमंताचं चिन्ह काढलेल्या भगव्या ध्वजाच्या पताकेत एवढी ताकद आहे तर द्रोणागिरी पर्वत उचलणारा प्रॅक्टिकली मारुतीराय कसा असेल म्हणून रुद्र 11वा करी दुष्टांचा संहार करतो. बर, आणि त्याचं नाव घेतलं तर फायदा. नाम घेता विघ्ने जाय. विघ्न एक, विघ्ने अनंत. नाम घेता विघ्ने जाय, त्याचा महिमा वर्णो काय. नाम महात्म्य एवढं प्रकरण श्रेष्ठ आहे. आता इथं चिंतन आहे. रामकृष्ण विठ्ठल या नामाचा जप मी ऐकलाय, तुम्ही ऐकलाय आणि प्रॅक्टिकली केलाय. परंतु ज्योतिबा, खंडोबा, बेरूबा असा जप, देवी, सूर्य असा जप मी ऐकला नाही. कीलक, कवच, अर्गला आणि नवार्णव मंत्र हा मंत्र कुठेही म्हणण्याचं काम तर प्रणवासहित शुचिरभूत अंतःकरणानं अनुष्ठान कालातच करावं लागतं. त्याला शुची लागती, देश लागतो, प्रतिष्ठा लागते आणि पावित्र्य लागतं. नाही तर त्याचे दुष्परिणाम इफेक्ट होतात. मी म्हणत नाही मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा.
रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र आपण ऐकला. ज्ञानदेव तुकाराम हा मध्यम पदलोपी समासातला नामगजर आपण ऐकला. पण मारुती मारुती असं भजन मी ऐकलं नाही. तुम्ही ऐकलं असेल तर माझं कदाचित अज्ञान आहे. ऐकलं नाही तर पर्याय वाचक काय, त्याचा पर्याय तर निवडला पाहिजे ना. MSCB वाल्यानं घरातल्या मीटरला, ज्याच्या घरात मीटर आहे ते बिल जास्त असल्यामुळे चिडाचिडी करतात हे लक्षात आल्यानंतर MSCB वाल्यानं घरातले मीटर रस्त्याच्या भिंतीला आणले. ऐकता ना तुम्ही जागेत का सगळे? तरी असं कंट्रोल निघालंय की रिडिंग कमी करता येते आणि जास्तही करता येतं. झोपले का तुम्ही सगळे जण? जुनी गाडी सेकंड हँड विकताना घेताना 3 लाखाची रिडिंग तिची 60,000 करता येते. हे जसं उपकरणात माध्यम आहे तसं धर्मात पर्यायी योजना सुद्धा आहेत. माता भगिनींना मारुतीकडे जाता येत नाही, त्यांनी नैष्ठिक ब्रह्मचर्य पाळलं आहे. मग त्याचं जपन, त्याचं पूजन कसं करावं तर त्याचं उत्तर आहे, त्याचा जो कॅबिनेट अवतार आहे तो भगवान शंकराचा आहे. म्हणून शिवपिंडीला तुम्ही पाणी घालावं, भस्म लागावं, विभूती वाहावी. आणि विभूती योग असा सांगितला, कपिला गायीनं सवत्स असताना जे शेण टाकलंय ते शेण जमिनीला स्पर्श न होता वरचीवर हातात झेलायचं. ऐका, ताज्या मडक्याला छिद्र पाडायचे, त्याच्यात ते शेण सुकवायचं सूर्यप्रकाशानं. गाईच्या शेणाच्या गौऱ्या कापरानं पेटवायच्या, अग्निबंध करायचा, विस्तू कायम ठेवायचा, त्यावर ते मडकं ठेवायचं आणि त्या मडक्यातल्या छिद्र्यात अग्नी जाऊन ते गाईचं शेण जळल्या जातं, त्याची रक्षा होती. शिव शिव म्हणायचं, ते भस्म चाळायचं आणि मग आपल्या कपाळाला लावायचं. एक प्रकरण भस्मग्रहण विधी, याला पीवर विधी म्हणतात. जमिनीची माती नाही किंवा चुलीतला अंगारा नाही, अगरबत्तीचा तर मुळीच नाही, उदबत्तीचा, त्यात केमिकल आहे. नीट ऐका. आणि त्याच्यात पुन्हा असे वेळू जाळायचा नाही आपला धर्म. आणि नेमकं अगरबत्तीत उदबत्तीत वेळूच तासून बसवलेली काडी असते आणि वेळूचं नाव आहे वंशवेल. मयत व्यक्ती झाल्यावर प्रेत जाळतात, परंतु उचललेल्या वेळूच्या लाकडाला इकडे जाळतात काय नाही, तोडतात आणि फिकून देतात. म्हणून अगरबत्ती लावताना सुद्धा तुमच्या जीवनात अभ्यास असला पाहिजे. अग्नीवरती गुगळ लावावं, ऊद लावावा, कापूर लावावा, तोही सुगंधी लावावा, भीमसेन कापूर लावावा. मला काही तांत्रिक चिंतन तुमच्या समोर करायचं नाही. माझा काळही कीर्तनातला संपलाय, यांनी मला वेळ दिलेली आहे, त्याप्रमाणे माझा काळ संपत आलेला आहे. एक भस्म. दुसरं भस्म जलमिती भस्म. जर भस्म मिळालं नाही तर शंकराच्या पिंडीजवळ बसल्यानंतर हातात पाणी घेऊन ओम नमः शिवाय म्हणून ते भस्म आपल्या कपाळाला लावावं. स्थलमिती भस्म. कुठेच काही नसेल तर जमिनीला असं करावं आणि त्याचं भस्मला. वायुवृत्ती भस्म. मारुतीरायाचे वडील वातात्मज, वायूला प्रार्थना करावी. चलता चलता वायूचा स्पर्श आपल्या हाताला होतो, वायू हातात येत नाही पण आल्हाद मिळतो, त्याला वायुरीती भस्म म्हणतात. ते आपल्या कपाळाला लावायचं. रुद्राक्ष स्फटिक प्रवाळ धारण करायचा, बेलाचं पान पिंडीला वाहायचं. आणि हवन करताना अजून एक नियम आहे, बेलाचे फळ चांगल्या तुपवात, जसं गुलाब जांबू आपण साखरेच्या रसात भिजवतो, ऐकताय ना, तद्वत बेलाचं फळ चांगल्या तुपात भिजवायचं आणि ब्राह्मणाच्या वेदमंत्रात यज्ञकुंडात ते बेल पंचाक्षरी शिवमंत्र म्हणून स्वाहा इदन्न मम करायचं आणि त्याचं भस्म ग्रहण करायचं, असं शिवपुराणात चिंतन आलेलं आहे. मग माता भगिनींनी काय करायचंय? विभूती लावू शकता, शंका घेऊ नका, स्त्रिया रुद्राक्ष धारण करू शकतात. देवी भागवताचे प्रमाण मी यासाठी अभ्यास म्हणून निवडून ठेवलेले आहेत, धारण करता येतात. शिवाची शिवाई पार्वती धारण करते, त्यामुळे त्यांच्याच प्रतिनिधी सगळ्या माता भगिनी असल्यामुळं विभूती ग्रहण आणि रुद्राक्ष तुम्ही ग्रहण करू शकता. मात्र कोणी जर तुम्हाला भूल पाडत असेल की एकमुखी रुद्राक्ष मी देतो, तर या भूल थापाच्या तुम्ही कृपया नादी लागू नका. एकमुखी रुद्राक्ष मिळत नाही, ही माझ्या एक मुखानं तुम्हाला मी सांगतो.
भूल थापायत या. माझ्याकडं पण आहे, पंचमुखी आहे, त्रिमुखी आहे, मी धारण करतो ना, पण एकमुखी नाही, मिळत नाही. तो प्रारब्धानं 11 फळं काठमांडूला जन्माला येतात आणि ते तिथल्या राजा नरेशाला देतात आणि तिथून 4 पीठाच्या शंकराचार्याला जातात. नशिबाने आपल्याला मिळालं तर मिळालं, पण मिळत नाही. माझ्या पुण्यातल्या मठात मी 11 झाडं रुद्राक्षाचे लावलेत, अजूनही एकमुखीचं एकही फळ आलेलं नाही. असं मी ऐकलंय की कोटी कोटी रुपयाला एकमुखी रुद्राक्ष विकल्या जातो. मी ऐकलंय, मला त्याच्यात फार क्रिटिकल गुंतागुंतीत माहिती नाही. मी शिवतत्व, आराधना, उपासना, शंकराचा अवतार मारुती याचा अभ्यास करतो आहे तुमच्या समोर. मग तुम्हा सगळ्या जणींना मारुतीकडं तर जाता येत नाही. पर्यायी योजना तुम्ही काय केली पाहिजे, तर तुम्ही योजना अशी करा, शिवलिंगाला पाणी घाला, त्याला बेल वहा, पण घरच्या शिवाला सुद्धा प्रेम द्या. ही प्रत्येक पार्वतीला माझी प्रार्थना आहे. आणि तुम्हाही सगळ्या शिवांना माझी प्रार्थना आहे, आपापल्याच पार्वतीला जपा. अंडरलाईन. वेळ माझा संपला. नाही तर मग स्त्री सुदृष्ट स्वार्ष्णेय काय होतं यावर पुन्हा स्वतंत्र भाष्य होईल. मला संपला. मंडपात किती लोक बसलं ते बसणाराचा अंत वाक्याने पाहू नाही. मग काय करावं, तुम्ही शंकराचा जप करावा. वाचे वदता शिवला, वाचक एकच आहे. आता काय करा, शिव शिव शिवयती मंगलम नाम यस्य वाची प्रवर्तते. शिव शब्दच मूळ मंगलवाचक असल्यामुळं शिवनामाचा जे जकार केला मारुतीराय प्रसन्न होतात. म्हणून नाम घेता विघ्ने जाय, त्याचा महिमा वर्णो काय. आता 3रं चरण आहे. अंगी सिंदूर चर्चिला, भव्य मारुती देखिला. मारुतीरायाला सिंदूर का आवडतो याच्यावरती रामायणातल्या कथा आहेत. रामायण माझ्या अभ्यासाचा विषय नाही. आमचे ज्येष्ठ गुरुबंधू रामराव महाराज ढोक, संजय महाराज पाचपोर, नवीन लोकात समाधान शर्मा हे रामायण सांगतात. नवीनही काही पोरं सांगतात. मला रामायणातलं काही माहिती नाही. मला कधी कधी प्रेमाने ढोक महाराज सांगतात, रामायण में जांबुवंत था वही है जोशी बाबा. वही है जोशी बाबा. माझं त्यांचं मित्रत्वाचं नातं आहे. तुम्ही आराम करा, माझं मी बोलतो. मला संप्रदायात उभ्या महाराष्ट्रात कोणीच वैरी नाही, सगळे माझे स्नेही. सगळे आयुष्यात आपलं कोणाशी भांडण झालं नाही आणि उरलेल्या काळात होईल असं मला आता वाटत नाही. आपला काळ संपत आलाय, म्हणजे कीर्तनाचा. काय झालं, सीता नटून खटून आली. आमचे काही कीर्तनकार पुरी आणि महिलाच्या राहण्यावर, कपड्या लत्त्यावर बोलतात. हे काही चांगलं नाही, बोलू नाही. शृंगार करणं, भांग पाडणं, टिकली लावणं, कुंकू लावणं, भांगी सिंदूर लावणं, कंकणं घालणं, कर्णफुलं घातणं, जोडवे घालणं, मासोळ्या घालणं हा स्त्रियांचा स्थायी स्वभाव आहे. त्यांना देवानी सौंदर्य दिलंय, देवानी दागिने दिलेत, पती श्रीमंत आहे, घरात धनकण संपन्नता आहे. त्यांनी नाही घालायचं तर का म्हशीला दागिने घालायचे, रेड्याने म्हणायचं का जर सगळे अशाच ओरडत आहेत तुमच्याकडून. आणि ती रेड रेड्यामुखी वेद बोलवी. दागिने तुम्हीच घालायचे, शृंगार तुम्हीच करायचा. आणि नवरदेवानं पुरुषानं त्यांच्या कपड्या लत्त्यावर फार बोलू नये असं माझं पर्सनल मत आहे. यावर तुमची मर्जी. तुमच्यामुळे इज्जत आहे सप्त्याची, कीर्तनाची, मंडपाची.
तुम्ही नसल्यावर आम्हाला किलोमीटरच्या दगडाला कोण मोजणार? असे काही काही नवरे मी पाहिले तर आंघोळ करून बाथरूम मध्ये तसाच उभा आहे. मला का चड्डी मला सापडली नाही का? नाही तिला माहितीये. एवढं दुर्दैव. म्हणून प्रपंच करावा तुम्ही, ऐकणारे, धर्म पाळावा तुम्ही, सप्त्यात अन्नदान करावं तुम्ही, रांगोळ्या काढाव्या तुम्ही, तोरण बांधावी तुम्ही, निष्ठा तुमची आहे. तुम्हाला माझा सलाम आहे. मी महिलांना कधी विरोधात गेलो नाही. सज्जन हो, श्रोते हो, सीता नटून खटून आली आणि रामचंद्राच्या डाव्या बाजूला बसली. श्लोक ऐका आता. श्लोक रामं लक्ष्मण पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुंदरम. वामांगे अभंग सांगतो. सुंदर ते ध्यान शोभे सिंहासनी आणि वामांगे जनकाची. नंदिनी म्हणजे कन्या, जनकाची लेक. वाम भागाला डाव्या कुणाच्या? भगवान रामचंद्राच्या. अशी बसलेली सभा गच्च भरलेली. ऐका, लोक फुल गेट पासून उभे राहून लोक बघत होते शोभा. ऐकताय ना तुम्ही सगळेजण? ऐका. आणि सीतामाया सुंदर दिसत होती आणि सहज हसणं, बळच नाही बर का, सहज हसणं. आणि सहज हसण्यात रामचंद्र मुस्कुरले. रामाने सीतेकडे पाहिलं आणि स्मित हास्य केलं. मोठे लोक गालावर खळी आणि ओठ एवढेच आकरून हसत असतात. ज्याला काहीच कळत काय झालं तुला नेमकं? वात उठला का पोटात तुझ्या? मोठ्या लोकांचं हसणं थोडस का असतं. त्यातही ते राजा, भगवंत, रघुकुळातले आणि मर्यादा पुरुषोत्तम थोडं हसले. पण ते हसतील हरिभक्ताला कळलं. हरिभक्त कोण? भक्तीचा मार्ग दाखवणारा मारुती राय. नाही कळलं? निकट दास्यत्व हनुमंते. त्यांच्या लक्षात आलं प्रभू हाच गए आज. धर्मसभा संपली आणि सीता मैयाला विचारलं, मैया ये भांग में सिंदूर क्यों लगाती रहती है तू मैया? मैं बेटा होने के कारण पूछता हूँ. मैया म्हणाली, प्रभु के सामने ऐसी बात पुत्र ने नहीं करना चाहिए, ये अधर्म होता है मैया. तो सच बता दो. कभी बताऊंगी. बोल कल. दूसरा दिवस आला. हनुमान जी पुनः आली. मैया क्या चल रहा है? बोले भगवान की तरफ दर्शन के लिए जा रही हूँ. मैया पहले बताओ ना कि सिंदूर क्यों लगाती हूँ? भांगेत सिंदूर, पुरी कुंकू लावतात. हे सात्विक घ्यायचं, प्युअर. कोणतं? हळदीचं. नवीन कुंकात केमिकल आहे. आम्हाला ओवाळायला काही पुरी आल्या तर मी कपाळाला लावू देत नाही, पायावर लावू देत नाही. का? इंचगिरी संप्रदायातल्या दिनेश महाराज रसाळांच्या वडिलाचा पाय कापला केमिकलच्या कुंकामुळे. कापला. माझ्या पायाला छिद्र पडलं होतं. पाद्यपूजा करून घेताना बरं वाटतंय, पण देव म्हणतो केले कर्म झाले त्याची भोग आली. पाणी टाकून घेताना बरं वाटतंय, पण पायातलं पाणी बाहेर आल्यावर मग तुला कळन कसं काय. माझा अंगठा काढायची पाळी आली तेव्हापासून मी पाद्यपूजा बंद केल्या. माझ्या परंपरेच्या चरण पादुका आहेत, त्यालाच पाणी घाल. कळलं का? मला काही पाणी घालू नको. आंघोळीला 2 तांबे जास्त दे, पण पायावर पाणी नको. केमिकलचं नको. त्याच्यात ॲसिडचं प्रमाण अधिक असल्यामुळे कित्येक कपाळाला स्त्रियांच्या खाज येते. काळं पडलंय. बुवा लोकाला भडक अष्टगंधानं इथं हिरवं पडलंय. त्यामुळे सात्विक गोपी चंदन किंवा उगाळीला चंदन आणि सात्विक कुंकू चांगलं. म्हणून भांगे सिंदूर भरणं. कळलं का? कपाळभर कुंकू लावणं स्त्रियांना आवडणारे विषय. सीता नटून खटून आणि दुसरा दिवस, मैया सिंदूर क्यों? हनुमान क्यों पूछता है बेटा? मैया बता दो ना. माँ नहीं बताएंगी तो कौन बताएगा? मेरी मैया तो मिलती नहीं है, इसीलिए मैंने आपको पूछा. हनुमान तुझे पता नहीं, यह सिंदूर लगाने के बाद भगवान बहुत प्रसन्न होते हैं और मेरे तरफ देख के मुस्कुराते हैं, हंसतात. अच्छा मैया, ये प्रॉब्लम अभी पता चला मुझे. म्हणजे हनुमान प्रॉब्लेम नाही म्हणाले. अच्छा अभी पता चला. शनिवारचा दिवस उदयाला आला आणि मंगळवारच्या पहिल्या पहाटेच्या दिवशी सगळ्या अंगाला सिंदूर लेपन केला मारुतीरायानं. नाथरायांचा कॅमेरा
अयोध्येतल्या रामसभेत जाऊन पोहोचला. नीट ऐका बर का, विदाऊट केबल जाऊन पोहोचला आणि गाथेत नाथाने रेखाटलं, अंगी सिंदूर चर्चिला भव्य मारुती देखिला. वारकरी संत तशेंद्राचे देवता मानत नाहीत, शेंदरी हेंदरी. मग आता काय करायचं, देवी शेंद्राची, गणपती शेंद्राचा, मारुती शेंद्राचा. आता काय करायचं, पंचायत आहे, शेंदरी हेंदरी दैवते. मग त्याच्यात 3 टप्पे करायचे, सात्विक सेंदरी, रजोगुण सेंदरी आणि तमोगुण सेंदरी. तम आणि रजाचा इफेक्ट असलेल्या देवता रिजेक्ट करायच्या, डावलायच्या, बाजूला काढायच्या आणि सत्वगुण प्रधान मारुती देवी गणपती स्वीकारायच्या. म्हणून अंगी सिंदूर चर्चिला भव्य मारुती देखिला. कपिकुळाचे मंडन शरण एका जनार्दन. कपी म्हणजे वानरांच्या कुळात, रामभक्तीचं मंडन म्हणजे मांडणी मांडणारा म्हणतं. अशा मारुतीला जनार्दनाचा एका शरण. विठोबा बापूंनी मला 2015च्या सेलिब्रेशन लॉनच्या कुंभ काळात खूप मदत केली होती बरं का. त्या काळात आता मी त्या पदावर राहिलो नाही, मी राजीनामा दिला, पण त्या काळात मला त्यांनी चांगली मदत केली होती. धन्यवाद. अंगी सिंदूर चर्चिला भव्य मारुती देखिला. कपिकुळाचे मंडन शरण एका जनार्दन. माझ्याकडनं काही 10-15 मिनिट कदाचित जास्त झाले असले. आदरणीय दौलत महाराज, तर आम्हाला क्षम्यताम परमेश्वर. विषयच एवढा सूत्रवत आणि विस्तीर्ण होता की त्याला प्रतिबंधात कमी करून बसवणं फार अवघड होतं. आणि त्याच्या स्थापनेबद्दल, त्याच्याबद्दल नाही बोलायचं तर अन्याबद्दल चर्चा करणं हा आपला जघन्य अपराध असल्यामुळं मारुती नावाचा स्वतंत्र विषय आपल्यासमोर मांडायचा मी प्रयत्न केलाय. 2-4 वेळेला या अभंगावर कीर्तन मी केली आहेत. मी दरवर्षी एखादा अभंग चातुर्मासाच्या काळात निवडतो आणि त्यावर चिंतन करायचा प्रयत्न करतो. समाधान महाराज या सप्ताहाला ज्या महाराज लोकांनी पूर्वी प्रेरणा दिली आहे, आशीर्वाद दिले, व्यासपीठ चालवलंय, गाथा सुरू केलाय, परमार्थ कायम ठेवलाय, त्या कळत न कळत ज्यांची नावं माझ्याकडनं राहिली त्या सगळ्या सत्पुरुषांच्या प्रति माझ्या अंतःकरणात ओलावा निर्माण केलेला आहेच. विणेकरी, टाळकरी, ज्या बुवांचे विद्यार्थी त्यांना धन्यवाद देतो. स्पीकरची ध्वनी अतिशय उत्तम मला त्या वेळेला आपण करून दिल्याबद्दल त्याला मी धन्यवाद देतो. पखावज वादक दोघांनी पण आवाजाची मर्यादा सांभाळली. कमी आवाजात त्यांना जास्त आघात करावे लागतात.
कष्ट होतात त्या कष्टाचं चीज दौलत महाराज जाताना करतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. आणि या दौलत बाबांना तुम्ही गावकरी प्रेम देता. एक महाराज काय करत असतो गावदेवाला, सगळ्यांनी मिळून काम करावं लागतं. एका कृष्णानी नाही गोपाळांनी मिळून गोवर्धन उचलला होता, लक्षात धरा. तसा हा प्रगतीचा, डेव्हलपमेंटचा, परिवर्तनाचा, आत्मकल्याणाचा वैचारिक पर्वत उचलण्यासाठी श्याम तर आहेत, पण गोपी आहेत, गोपाळही आहेत. या सगळ्यांनी एकत्र यावं लागतं. मला फार समाधान वाटलं, आनंद वाटला. केवढं प्रांगण गच्च भरलंय. अगदी हा पडदा जिथपर्यंत लावलाय तिथपर्यंत माता भगिनी पुरुष बसले. तरुण बांधवांना बिचारे मागे उभा राहून त्यांनी कीर्तन ऐकलंय. त्याच्या मागे पण लोक आहेत. असं 300 मुलं उभे आणि म्हणजे आपलं काही चुकलं तर नाही ना, वाढण्यासाठी मला वाटतं सत्कारासाठी, अन्नदानाच्या पंगतीसाठी, सेवेसाठी. ऐका रे ऐका ना, तरुण पोरं गावातले तर तुम्ही आलेले भाविक टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा. या सप्त्याला दृष्ट लागू नये एवढा सुंदर सप्ताह आहे. ज्ञानोबाराय तुकोबाराची कृपा आहे, श्रीमन निवृत्तींना दादाची, मुक्ताईंची, जो महाराजांची, सगळ्या संतांची कृपा आहे. आणि अशा कृपांकित उत्सवात विद्वान कीर्तनकाराची कीर्तन सगळ्यात मी साधा मनुष्य. प्रकृती तशी नाही, ऐश्वर्य तसं नाही, आवाज तसा नाही, विद्वत्ता नाही, मोठं संस्थान नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. मला लोक विचारतात कोणत्या मठावर असतात, तुम्ही मठाधिपती आहात का? मला नुसता पती सुद्धा नाही. मठाधिपती लांबच राहिलं. या त्रयमूर्तींनी ऑपरेटिंग केली, संगणकाचं त्यांना ज्ञान आहे. त्यानंतर या चौकदारांना मी धन्यवाद देतो. दत्त प्रतिष्ठानचा हा चांदीचा दंड बॅच आलाय आणि तुम्हाला हे चिन्ह पेलवलं हे काही कमी नाही. चिन्ह घेणं वेगळं, पेलवणं वेगळं. म्हणजे सोपं नाही ना सांभाळणं. लक्षात कधी कधी ते जातच सुद्धा, पुन्हा नवीन निर्माण करायचं, पुन्हा ताकद लावायची. हे नागपडाच्या परंपरेत चांदीचं ऐश्वर्य. मामा मोठा माणूस, विशाल विचाराचा आणि समाधान महाराजांच्या प्रेरणेनं ते दत्तधामाला काही कमी पडू देत नाहीत. हा चांदीचा बॅच केला, वेलवेटचा पट्टा केला, दंड एवढा जाड येतो की नॉट इज अ जोक. तुम्ही जरा हात लावून तर बघा. नाही तसा नाही, उचलून हात काढा, हात एवढी ताकद आहे, सोपं काम नाही. तुम्ही पेलवला तो आणि तुमच्या नृत्याला तर मी फिदा झालो. पूर्वी सायकलला पंपाची नळी लावून असं करत. अरे प्लीज पार्लमेंट मेंबर सायलेंट. हे हसत खेळत सगळं नातं जोडावं लागतं. चोपदार म्हणजे सामान्य गोष्ट, चोपदार सामान्य नाही. चोपदार म्हणजे दत्तात्रयांची जे जोक. तुम्ही जरा हात लावून तर बघा. नाही तसा नव्हे, उचलून पहा. हात काढा, तुमचा हात काढा. एवढी ताकद आहे, सोपं काम नाही. तुम्ही पेलवला तो आणि तुमच्या नृत्याला तर मी फिदा झालोय. पूर्वी सायकलला पंपाची नळी लावून असं करायचं जागेवर. अरे प्लीज पार्लमेंट मेंबर सायलेंट. हे हसत खेळत सगळं नातं जोडावं लागतं. चोपदार म्हणजे सामान्य गोष्ट नाही. चोपदार सामान्य नाही. चोपदार म्हणजे दत्तात्रयांची भूमिका आहे, लक्षात. चोपदार सामान्य पद नाही. दासोपंतांना अभिमान झाला की दत्तात्रय माझ्याकडे येतात आणि दासोपंत पैठणला आले तर नाथरायांच्या दरबारात बर का चोपदार दत्तात्रय उभे होते काठी घेऊन. हे सामान्य नाही.
हे पद लोकांना वाटतं तुळस विना चोपदार, नाही, ते वंदनीय पद आहे. मी जे मिश्किलपणानं बोललो ते अंग डुलणं, अंग विक्षेप, नृत्य या चिंतनाच्या बाबतीत बोललो आहे. स्पीकरवाल्याला तर धन्यवाद दिलाच मी, पण या चित्रीकरण करणाऱ्याला खूप धन्यवाद देतो की तुमचं जी वाहिनी आहे, तुमचं जे केबल आहे, तुमचं जे यूट्यूब आहे, राघवा छान आहे तुमचं काम. आणि तुमचं एक मला आवडलं, 2 कॅमेरे ठेवलेत तुम्ही, नाही तर काही एकच खोकं घेऊन येतात. अहो खर्च गावकऱ्यांचा, तोंड माझं कशाला, यांना सगळ्यांना दाखवा. त्यामुळं तुम्ही त्या प्रसंगाला बरोबर क्षणचित्र जे टिपलेत ते एडिट करून चांगले विचार, संप्रदायाला गालबोट लागणार नाही, कलंक लागणार नाही असं चित्रीकरण करून लोकांच्या पर्यंत यूट्यूब चॅनल राघवाच्या माध्यमातून लोकांना ऐकायला मिळावं. पुन्हा एकदा समस्त ग्रामस्थ माता भगिनींना कोटी रामकृष्ण हरी. सर्वेपि सुखिनः सन्तु सन्तु सर्वे निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. विठ्ठल जय कोणीही उठणार नाही. 5 मिनिटं फक्त. रुद्र 11